नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रिया शर्मा आहे. मी 22 वर्षांची आहे. उंच, बारीक कमरेची, मोठ्या-मोठ्या काळ्या डोळ्यांची आणि शरीराचं असं वळण की कपड्यांच्या आतूनही त्याची उपस्थिती जाणवते. कॉलेजच्या अंतिम वर्षात मी होते, तेव्हा हे सगळे घडले. लोक म्हणतात की माझ्या हसण्यात अशी चमक आहे की मुले वेडी होतात. पण मी स्वतःला फक्त एक सामान्य देशी मुलगी समजते. मी BSc अंतिम वर्षात होते. आमच्या कॉलेजमधील सर्वात कडक प्रोफेसर अर्जुन सर होते. वय सुमारे 35 ते 36 वर्षांचे, जाड काळ्या चौकटीचा चष्मा घातलेला आणि नेहमी अशी गंभीर हसू की वाटायचे की ते प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे तपासत आहेत. त्यांचा विषय होता पर्यावरण विज्ञान. मी त्यांच्या वर्गात टॉप कर असे की मी जास्त हुशार आहे. प्रत्येक असाइनमेंटमध्ये ते मला अतिरिक्त प्रश्न देत असत. एक दिवशी वर्गानंतर त्यांनी मला थांबवले. प्रिया, तुझा रिपोर्ट चांगला आहे. पण यात तू लिहिलेस की जंगल माणसाला जिवंत ठेवतो किंवा मारतो. हे फक्त नाट्यमय नाही तर चुकीचेही आहे. जंगल तटस्थ असते. तुला खरी गोष्ट समजायला हवी. मी हसत म्हणाले, सर तुम्हाला जंगलाबद्दल इतके माहीत आहे की जणू तुम्ही तिथे राहता. कधी जंगलात गेला आहात का? त्यांनी चष्मा डोळ्यांवरून वर केला आणि म्हणाले, खूप वेळा. पण तुझ्यासारख्या मुलींना तिथे घेऊन जायची इच्छा होत नाही. तू तर एकच माशी पाहिली तरी ओरडायला लागशील. मी रागाने लाल झाले. सर तुम्हाला वाटते मी इतकी कमकुवत आहे. पाहू एक दिवस. ते हसले आणि म्हणाले, चलो, स्वीकारले. मिस प्रिया. पुढच्या महिन्यात मध्य प्रदेशच्या जंगल भागात एक राष्ट्रीय परिषद आहे. तुझे नाव मी आधीच समाविष्ट केले आहे. तयार राहा. मी विचार करत होते की हा माणूस मला त्रास देण्यासाठी हे सगळे करत आहे. पण आतमध्ये उत्साहही होता. कॉलेजमधील इतर मुली माझ्यावर जलन करत होत्या. अर्जुन सरांच्या बरोबर परिषदेला जाणे भाग्यवान. त्यानंतर रोज वर्गात छोट्या छोट्या नोकझोंका होत. ते मला मिस ड्रामेटिक म्हणत. मी त्यांना जंगलाचा राजा म्हणत असे. कधी मी त्यांच्या लेक्चरमध्ये हात वर करून विचारत असे, सर तुम्ही इतके गंभीर का राहता? कधी हसता नाही का? ते उत्तर देत, हसणे तेव्हा येते जेव्हा लोक आपल्या जागी असतात. तू तर नेहमी लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न करतेस. त्यांच्या बोलण्यात एक डबल लेयर होता जो मला समजत असे. पण मीही त्यांना उत्तर देत असे, सर लाईन क्रॉस करायला तर तुम्हीच शिकवत आहात मला. प्रत्येक असाइनमेंटमध्ये अतिरिक्त लाईन्स टाकता. वर्गातील मुले हसत, सर फक्त हसत आणि पुढचा विषय सुरू करत. परिषदेपूर्वीचे दिवस आणखी मजेदार झाले. एक दिवशी लायब्ररीत आम्ही दोघे पुस्तके शोधत होतो. मी एका उंच शेल्फवरून पुस्तक काढत होते. माझी कमर थोडीशी ताणली होती. सरांनी खालून म्हटले, प्रिया सावधानीने पडू नकोस. वरून खाली येण्यात खूप फरक पडतो. त्यांच्या डोळ्यात ती चमक होती जी थोडी शरारती वाटली. मी खाली उतरून म्हणाले, सर तुम्ही तर नेहमी खालून आणि वरून पाहण्याच्या आदी आहात. ते हसले आणि म्हणाले, तुझ्यासारख्या चमकदार गोष्टी पाहण्याची इच्छा होते. दुसऱ्या दिवशी ग्रुप डिस्कशन होते. मी माझा मुद्दा मांडला तर सरांनी काउंटर केला. बहस इतकी तीव्र झाली की वर्ग थांबला. शेवटी सर म्हणाले, प्रिया तुझ्यात आग आहे पण आग नियंत्रणात ठेवायला शिक. मी उत्तर दिले, सर आग विझवणाऱ्यालाही तर आग लागते ना. वर्गात सन्नाटा पसरला. मग हसण्याचा फटका फुटला. परिषदेच्या दिवशी आम्ही बसने निघालो. ग्रुपमध्ये 8 ते 10 लोक होते. पण परिषद हॉलला पोहोचल्यानंतर आम्हाला वेगवेगळे सेशन मिळाले. संध्याकाळी परतीचा प्रवास होता, पण मला शेवटच्या क्षणी एक फील्ड व्हिजिटसाठी बोलावण्यात आले. काही दुर्मिळ वनस्पतींचे सॅम्पल घ्यायचे होते. सरही सोबत होते कारण ते एक्सपर्ट होते. आम्ही जीपमध्ये जंगलाच्या खोलीत शिरलो. ड्रायव्हरला रस्ता माहीत होता. पण अचानक खूप दाट धुके पसरले. ड्रायव्हर म्हणाला, सर पुढे रस्ता दिसत नाही. अर्जुन सरांनी निर्णय घेतला की आम्ही थोडे आत जाऊ. कारण सॅम्पल पॉइंट जवळच होते. आम्ही उतरलो. 200 ते 300 मीटर आत गेलो. सॅम्पल कलेक्ट केले. परत आलो तर जीप गायब होती. ड्रायव्हर कदाचित धुक्यात घाबरला असेल. फोन सिग्नल शून्य. ती होती आमच्या खऱ्या कथेची सुरुवात. पहिले तर दोघे रागावलो. मी म्हणाले, सर तुम्हीच म्हटले होते आत चला. आता बघा. सर म्हणाले, तू स्वतः उत्साही होतीस सॅम्पल घेण्यासाठी. आता ड्रामा करू नकोस. जंगल तटस्थ आहे. आठवते का? आम्ही ठरवले की एका जागी थांबू. सरांनी त्यांच्या बॅगेतून जीव वाचवण्याची किट काढली. छोटीशी टेंट शीट, काही एनर्जी बार्स, पाणी शुद्ध करण्याची गोळ्या. मी त्यांना पाहत होते. त्यांची शर्ट थोडीशी टाईट होत होती जेव्हा ते टेंट लावत होते. मी विचार केला, ही बॉडी फक्त लेक्चरसाठी नाही तर जंगलातही कामी येते. रात्रभर आम्ही बोलत राहिलो.
सरांनी त्यांच्या जुनी आठवणी सांगितल्या. त्यांचे बालपण एका छोट्या गावात होते, जिथे त्यांचे वडील शाळेचे शिक्षक होते. त्यांनी सांगितले की त्यांची आई जंगलाजवळच्या भागाची होती आणि त्यांनी बालपणापासून निसर्गाचे ज्ञान शिकवले होते. प्रिया, जंगल फक्त झाडेझुडपे नाही, ते आईसारखे आहे. कधी दुधलारते, कधी दांडते. मीही माझी गोष्ट सांगितली. सर, मी तर शहराची आहे. पण लहानपणी दादाजींच्या गावी जात असे. तिथे एक जुना पिंपळाचा वृक्ष होता. त्याखाली बसून वाटायचे की वृक्ष माझ्याशी बोलत आहे. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत असे, शाळेच्या मैत्रिणींच्या आणि कधी-कधी ज्या कोणी ऐकत नसते. ते हसत म्हणाले, "तर आज त्याच वृक्षाचा मुलगा तुला मिळाला आहे." मी शर्मा गेले. बोलणे वेगळ्या मोडमध्ये गेले. मी म्हणाले, "सर, तुम्ही तर वृक्षापेक्षाही जास्त मजबूत दिसता. रात्रभर इथे एकटी मुलगीबरोबर भीती वाटत नाही." ते गंभीर आवाजात म्हणाले, "भीती तर वाटते प्रिया. भीतीपेक्षा जिवंत राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. तू ठीक आहेस ना? थंडी तर लागत नाही." त्यांनी त्यांची जॅकेट मला दिली. जेव्हा त्यांनी मला लपेटण्यास मदत केली, त्यांच्या बोटांनी माझ्या कमरेवर थोडा वेळ थांबले. मी जाणवले पण काही बोललो नाही. झोप. उद्या सकाळी निघू. पुढचा दिवस, दुसरा, तिसरा आम्ही तिथे पूर्ण 12 दिवस अडकून पडलो. पहिल्या दिवशी आम्ही पाण्याचा स्रोत शोधला. एक छोटासा झरा. सरांनी मला शिकवले की पाणी कसे शुद्ध करायचे. जेव्हा मी झुकून पाणी भरत होते, माझे माझे ओले टॉप थोडे चिकटले. सरांनी नजर फिरवली. लक्ष केंद्रित कर. निसर्गाच्या वक्रांवर नाही. मी हसून पडले. आम्ही दोघे रोज छोटे छोटे काम करत. सरांनी मला जंगलाचे ज्ञान, योग, वनस्पती शिकवले. एक दिवशी आम्ही एक मोठा साप पाहिला. मी घाबरून त्यांच्या पाठीशी मी चिकटले होते. इतका मोठा साप मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिला होता. सरांनी हळूवार म्हणाले, "घाबरू नकोस, मी आहे ना." त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळे होते, पण त्यांनी लगेच मला पुढे केले आणि सापाला दूर घालवले. रात्री बोलताना सरांनी सांगितले की त्यांचे लग्न का झाले नाही. त्यांच्या माझी गर्लफ्रेंडने त्यांना फसवले होते. ती म्हणायची की मी कंटाळवाणा आहे. मी त्यांचा हात पकडला. "सर, कंटाळवाणा माणूस इतका साहस करू शकत नाही." त्यांनी माझा हात दाबला पण नंतर सोडला. दुसऱ्या दिवशी खूप उष्णता होती. आम्ही दोघे थकलो होतो. सरांनी त्यांची शर्ट काढली. फक्त बनियान घातले होते. त्यांची बॉडी पाहताच माझे हृदय जोराने धडकले. मी म्हणाले, "सर, तुम्ही तर फिटनेस मॉडेल दिसता." ते हसत म्हणाले, "आणि तू मिस इंडिया क्राऊन नाही. इथे सर्व्हायव्हल हवे आहे." आम्ही जोक्स केले. गाणी गायली जी मला आठवत होती. जुनी आठवणी शेअर केल्या. सरांनी सांगितले की कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांनी मला पाहिले होते आणि विचार केला होता की ही मुलगी वर्ग हलवून टाकेल. मी म्हणाले, "आणि तुम्ही मला हलवले रोज टोमणे मारून." तिसऱ्या दिवशी पाऊस नव्हता पण जोराची वारा चालली. आम्ही एक गुहेसारखी जागा शोधली. तिथे बसून सरांनी मला ताऱ्यांबद्दल सांगितले. "प्रिया, बघ हे तारे." जंगलात एकटा असताना वाटते की संपूर्ण ब्रह्मांड आमच्याशी बोलत आहे. मी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून ऐकत होते. त्यांचे श्वास ऐकू येत होते. बालपणाच्या, कुटुंबाच्या, स्वप्नांच्या. सर म्हणाले, "तुझ्यात तो जुनून आहे जो मला माझी तरुणाई आठवतो." मी विचारले, "सर, आता तो जुनून कुठे आहे?" ते हसले. "कदाचित जंगलात पुन्हा जागृत आहे." ते हसले. 4थ्या-5व्या दिवशी आम्ही एक छोटेसे तलाव शोधले. पाणी स्वच्छ होते. सरांनी मासे पकडण्याची पद्धत शिकवली. आम्ही दोघे भिजलो. कपडे वाळवण्यासाठी आम्ही आग लावली. जवळ डचू बसलो होतो. सर म्हणाले, "प्रिया, तुझी हसू ऐकून वाटते की जंगलही हसत आहे." मी शरारतीपणे म्हणाले, "सर, तुमचे डोळे तर जंगलापेक्षाही गहन आहेत." त्यात हरवून जायची इच्छा होते. दोघे हसले. पण हसण्यामागे काहीतरी होते. 6व्या दिवशी माझ्या पायाला इजा झाली. सरांनी मला उचलून गुहेपर्यंत नेले. त्यांचे शरीर माझ्या शरीराला चिकटले होते. त्यांनी जखम स्वच्छ केली. पानांनी बांधली. मी रडू लागले. त्यांनी माझ्या पायावर हात फिरवला. "मी आहे ना, सगळे ठीक होईल." त्या रात्री त्यांनी मला गोष्टी सांगितल्या. जुनी लोककथा जंगलाच्या. 7व्या-8व्या दिवशी आम्ही एकमेकांना अधिक समजून घेतले. सरांनी त्यांच्या कमकुवतपणा सांगितले. कसे ते लोकांपासून दूर राहतात. कारण पुन्हा फसवणूक होण्याची भीती वाटते. मी माझी सांगितली. एकटेपणा, कुटुंबाचा दबाव, भविष्याची भीती. आम्ही एकत्र पाणी आणले, फळे तोडले, आग लावली, नोकझोंक चालूच होती. सर, आता म्हातार होत आहात. प्रिया, तू अजून मुलगी आहेस, घाई करू नकोस. 9व्या-10व्या दिवशी आम्ही एकमेकांवर अवलंबून झालो होतो. एक दिवशी जोरदार वादळ आले. आम्ही टेंटमध्ये चिकटून बसलो. सरांनी मला आपल्या बाहूमध्ये घेतले, फक्त सुरक्षेसाठी. "घाबरू नकोस प्रिया, हेही जाईल." त्यांची उष्णता जाणवत होती पण काही घडले नाही. फक्त हृदयांच्या धडधडा. 11व्या दिवशी आम्ही रेस्क्यू सिग्नल पाठवला. 12व्या दिवशी हेलिकॉप्टर आले. परत आल्यानंतर सगळे बदलले.
मीडियाने आम्हाला हिरो बनवले, पण कॉलेजमध्ये अफवा पसरल्या. लोक बोलू लागले. जंगलात काय काय घडले असेल? सरांनी मला बोलावले आणि म्हणाले, प्रिया दिवसांसाठी परदेशी जात आहे. कॅनडामध्ये एक रिसर्च प्रोजेक्ट, तिथून संपर्क राहू. मी रडू लागले. सर, तुम्ही जात आहात? आम्ही इतका वेळ एकत्र घालवला. त्यांनी माझे डोके सहलावले. हे जंगल फक्त सुरुवात होती. खरी जीवन आता सुरू झाले आहे. सर गेले. मी माझे अंतिम वर्ष पूर्ण केले. एका NGOमध्ये नोकरी घेतली जिथे पर्यावरण प्रकल्प चालतात. वर्षे गेली. आजपासून 4 वर्षांनंतर मी 26 वर्षांची आहे. दिल्लीत एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये होते. मी स्टेजवर माझा प्रकल्प सादर करत होते. जंगल सर्व्हायव्हल अँड ह्युमन बॉन्डिंग. सादरीकरण संपले की ऑडियन्समधून एक माणूस उभा राहिला. लांब केस, चष्मा, तीच ओळखीची हसू, अर्जुन सर. पण आता ते सर नव्हते. अर्जुन शर्मा, प्रसिद्ध पर्यावरणवादी. कॉन्फरन्सनंतर त्यांनी मला बाहेर बोलावले. प्रिया, तू अगदी वेगळी दिसते आहेस आणि जास्त मजबूत. मी हसले. आणि तुम्ही तितकेच कंटाळवाणे. आम्ही दोघे खूप वेळ बोलत राहिलो. त्यांनी सांगितले की कॅनडामध्ये त्यांचा प्रकल्प जंगल संवर्धनावर होता. मी माझे जीवन शेअर केले. मग त्यांनी एक छोटीशी डायरी काढली. ही जंगलातील 12 दिवसांची डायरी आहे. मी प्रत्येक दिवस लिहिला होता. मी वाचू लागले. त्यात फक्त आदर, काळजी आणि हळूहळू प्रेम होते. काही विचित्र गोष्ट नव्हती. फक्त भावना. शेवटच्या पानावर लिहिले होते, प्रिया, जंगलाने मला शिकवले की काही नातेसंबंध फक्त सर्व्हायव्हलसाठी असतात आणि सर्व्हायव्हलनंतर प्रेम येते. मी रडू लागले. त्यांनी मला गळ्याशी लगावले. पहिल्यांदा इतक्या वेळासाठी. पण यावेळी काही विचित्र भावना नव्हती, फक्त चांगला अनुभव. मग त्यांनी म्हटले, प्रिया, मी परत भारतात कायमचा आलो आहे आणि आता मी फक्त एक प्रश्न विचारू इच्छितो. तू मला संधी देणार आहेस का खरा नातेसंबंध सुरू करण्याचा, जंगलाशिवाय, सर्व्हायव्हलशिवाय, फक्त आम्ही दोघे? मी त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, सर, आता तुम्ही फक्त सर नाही, अर्जुन. हो, पण एक अट आहे. काय? प्रत्येक वर्षी एकदा आम्ही त्याच जंगलात जाऊ, फक्त आठवणी ताज्या करण्यासाठी. ते हसले. ठरलं. आणि ही होती माझी कथा. जंगलाने आम्हाला वेगळे केले, जंगलानेच जोडले. कधी कधी सर्वात गहन संबंध शब्दांशिवाय, सामानाशिवाय आणि वेळेतून बनतात. ही कथा जी सुरू झाली होती खूप छेडछाड आणि टोमण्यांनी, जंगलात संपणार होती आणि मग वर्षानंतर अशा वळणावर पोहोचली की मी स्वतःच हैराण झाले. ही कथा फक्त शिक्षक विद्यार्थिनीची नाही. ही आहे 2 माणसांची जी एकमेकांपासून अगदी वेगळे होते. मग वेळाने त्यांना एकत्र बांधले.